ओम शांती. बाजारात 100-150 पेक्षाही जास्त महाग विकणारं ट्यूलिप फ्लॉवर आपण विणकाम शिकून घरात 50-60 रुपयात आपण ट्यूलिप फ्लॉवर बनवू शकतो. खूप कमी खर्च लागतो हे ट्यूलिप फ्लॉवर बनवण्यासाठी. आपण जर चांगल्या क्वालिटीची लोकर वापरली तरी जास्तीत जास्त आपल्याला 100 पेक्षा जास्त खर्च येत नाही ट्यूलिप फ्लॉवर बनवण्यासाठी. आणि आपल्याला हवे त्या कलरचे ट्यूलिप फ्लॉवर आपण बनवून स्वतःच्या घरासाठी ते सजावट म्हणून किंवा दुसऱ्याला गिफ्ट म्हणून देऊ शकतो. वर्धमान कंपनीची पिंक, ग्रीन आणि येलो कलरची लोकर मी इथे वापरत आहे. 2 प्लायची आहे ही लोकर आणि हा B7000चा ग्लू आणि 4 नंबरचा हुक, म्हणजे तो 2.5 mm चा हुक आहे. आणि इथे मी ही स्टीम वायर वापरली. मी तिला हाफ कट करून घेतली आहे, निम्मी कट करून घेतली आहे. आणि ही वायर तुम्हाला एक मोठी स्टीम वायर तुम्ही 5 रुपयामध्ये भेटते आमच्या इथे. सीझर, हुक आणि आपल्याला हे याच्या पाकळ्या बनवायच्या आहेत ट्यूलिपच्या. त्याच्यासाठी ही 20 सेंटीमीटरची वायर घेतली आपण. असे आपल्याला 3 तार घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला एकूण 6 पाकळ्या बनवायच्या, तर आपल्याला 6 वायर लागतील, तार लागतील. आणि पान बनवण्यासाठी आपल्याला 32 सेंटीमीटरची तार लागणार आहे. आपल्याला एकच पान बनवायचं आहे. आणि परागकण बनवण्यासाठी आपल्याला अशा 3-4 इंचाची तार लागेल. पाकळ्या बनवण्यासाठी जी वायर घेतली आहे ती ज्वेलरी बनवतो त्यातली आपण 0.5 mm ची वापरू शकतो. तर चला मग बनवूया आपण. ट्यूलिपचं फुलाची लहान पाकळी बनवायची आता आपल्याला. पहिले आपण स्लिप नॉट करून घेऊ. आपल्याला एकूण 13 चेन घ्यायची आहे. त्याच्या अगोदर ही स्लिप नॉट करून घेतली. स्टार्टिंगला ही स्लिप नॉट पॅक करायची आहे आणि मग नंतर आपल्याला बाकीच्या चेन काउंट करायचे आहेत. वन 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आपण 30 चेन बनवून घेतल्या. आता नेक्स्ट आपल्याला जी स्टार्टिंगची फर्स्ट चेन आहे तिला स्किप करून सेकंड नंबरच्या चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. त्याच्या पुढच्या चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. एक हाफ डबल क्रोशा करून घेऊ आपण. आणि नेक्स्ट आपल्याला 7 चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. म्हणजेच प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक डबल क्रोशा करायचा आहे. तुम्ही 7 चेन काउंट करून तिथे स्टिच मार्क पण यूज करू शकता. चला तर मग आपण नेक्स्ट स्टिचवरती चेनवरती डबल क्रोशा करूया. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, नेक्स्ट आपण कंप्लीट करून घेऊया 7 डबल क्रोशे. हे झाले 7 डबल क्रोशे. आता आपल्याला नेक्स्ट स्टिचवरती एक हाफ डबल क्रोशा करायचा आहे.
आपण हाफ डबल क्रोशा करून घेऊ. नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे आणि इथे जी लास्ट चेन उरली आहे तिथे आपल्याला एकाच चेनमध्ये एकाच स्टिचमध्ये आपल्याला 3 सिंगल क्रोशे घ्यायचे आहेत सेम साखळीमध्ये. पहिला सिंगल क्रोशा केला, दुसरा सिंगल क्रोशा, तिसरा सिंगल क्रोशा. आता आपल्याला नेक्स्ट चेनमध्ये म्हणजे सिस्टमध्ये आपल्याला उरलेला हा लोकरीचा दोरा आहे तो लपवत आपल्याला एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे नेक्स्ट चेनमध्ये. अपोजिट साईडला आपण एक सिंगल क्रोशा केला, त्याच्या पुढे पुन्हा आपल्याला एक हाफ डबल क्रोशा करायचा आहे. लोकरीचा उरलेला दोरा आपल्याला हाईड करत जायचा आहे. आता पुन्हा आपल्याला नेक्स्ट 7 चेनमध्ये आपल्याला 7 डबल क्रोशे करायचे आहेत. 7 डबल क्रोशे काउंट करून तुम्ही स्टिच मार्क लावू शकता. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, आता आपण हे कंप्लीट करून घेऊ. आता आपल्याला नेक्स्टमध्ये एक हाफ डबल क्रोशा करायचा आहे. नेक्स्ट स्टिचवरती साखळीवरती एक हाफ डबल क्रोशा केला, त्याच्या पुढच्या चेनवरती एक सिंगल क्रोशा करायचा आहे आपल्याला. आता आपण वायर ॲड करणार आहोत. आता आपल्याला हे बनवलेलं जे पाकळी आहे या बनवलेल्या पाकळीला आपण पूर्ण सिंगल क्रोशेचं वर्क करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण इथे तार ॲड करू म्हणजेच वायर ॲड करून घेऊ. आपण सिंगल क्रोशा घेऊन घेऊया. तो कंप्लीट करण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये आपण हे 2 लूप आहे त्याच्यामधून आपल्याला तार टाकून घ्यायची आहे, वायर टाकून घ्यायची आहे आणि मगच सिंगल क्रोशा कंप्लीट करून घ्यायचा आहे. एका बाजूला तार पण ॲड करायची आहे आणि सिंगल क्रोशा पण घ्यायचा आहे. सिंगल क्रोशा घेताना दुसऱ्या साईडने आपण जेव्हा हुकने दोरा ओढतो त्याच्या अगोदर आपल्याला तार पण वायर पण ॲड करत जायची आहे सिंगल क्रोशाने. प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा येईल. एक सिंगल क्रोशा असं करत आपण मिडलमध्ये भेटूया. आता इथे मिडल साईडला आपल्याला तार थोडी वाकून घ्यायची आहे म्हणजे बेंड करून घेऊया. तिथे पण आपल्याला सिंगल क्रोशाच करायचा आहे. थोडं यू शेपमध्ये आपल्याला तारेला वाकवायचं आहे. नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला आणि सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. पुन्हा एक सिंगल क्रोशा. अशी दुसरी साईड अपोजिट साईड पण सिंगल क्रोशाने कवर करून घ्यायची आहे. वायरसह कंप्लीट करून घेते आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ही तार लहान मोठी ॲडजस्ट करून दोन्ही तारी जॉईन करू शकता एकसाथ.
आणि जेव्हा तुम्हाला ही तार वाटत असेल अडथळल्यासारखं, तर तिला थोडंसं वाकून घ्या आणि आपलं सिंगल क्रोशाचं वर्क पुन्हा स्टार्ट करून घ्यायचं आहे. सिंगल क्रोशा, सिंगल क्रोशामध्ये तार पण हाईड करत जायची आहे, लपवत जायची आहे. आता आपण लास्टला एक सिंगल क्रोशा करण्याच्या अगोदर आपण थोडंसं पाकळीला व्यवस्थित करून घेऊया. व्यवस्थित प्रेस करायचं आहे. आता आपण पुन्हा लास्टचा सिंगल क्रोशा करण्याच्या अगोदर आपण इथे लास्टला स्लिप स्टिच घेणार आहोत. सिंगल क्रोशा करून घेतला आहे. स्लिप स्टिच घेऊन लूप ओढून घ्यायचा आहे मोठा आणि दोन्ही तारांच्या मधून लूप दुसऱ्या साईडने बाहेरला काढून लोकर ओढून घ्यायची आहे टाईट. व्यवस्थित लोकरीला टाईट केल्यानंतर फुलाची पाकळी व्यवस्थित प्रेस करून खालच्या साईडने लोकरीला दांडीच्या साईडने थोडंसं वेढा मारून मग दोन्ही तारेंच्या मध्ये त्याला अटकून घ्यायचं आहे लोकरीच्या दोऱ्याला आणि थोडंसं पीळ पाडून तार पॅक करून घ्यायची आहे. आता आपण लोकर कट करून घेऊ. ही झाली आपली लहान पाकळी तयार. मी आधीच 2 पाकळ्या बनवून घेतल्या आहे. अशा आपल्याला 3 पाकळ्या बनवायच्या आहेत. ट्युलिपसाठी पहिल्या लहान 3 पाकळ्या बनवल्या आपण त्याला लहान 1 नंबर किंवा ए नंबर पेटल पाकळी असंही म्हणू शकतो. आता आपण बिग साईजची म्हणजे मोठ्या साईजची पाकळी बनवूया. आता आपण बिग साईजची पाकळी बनवूया. त्याच्यासाठी आपण तार घेऊ. मोठी इथे थोडी साईजमध्ये मोठी तार लागेल. आता आपण स्लिप नॉट करून घेऊया आणि स्लिप नॉट तयार केल्यानंतर ती व्यवस्थित पॅक करायची आणि 15 चेन करून घ्यायची आहे आपल्याला. 1 2 3 4 5 आता 15 चेन कंप्लीट झाल्या आहे. आता आपल्याला पुन्हा सेम तसंच करायची. पहिली चेन स्किप करून मग सेकंड चेनवरती सिंगल क्रोशा करायचा आहे. त्याच्या नेक्स्ट चेनवरती हाफ डबल क्रोशा करायचा आहे आणि पुढच्या 9 चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. तुम्ही 9 चेन मोजून स्टिच मार्क लावून घेऊ शकता. 9 डबल क्रोशा करण्याच्या अगोदर हा पहिला डबल क्रोशा आहे. दुसरा डबल क्रोशा, इथे मी 9 डबल क्रोशे पूर्ण करून घेते. हे झाले 9 डबल क्रोशे. सेम आता पुढे आपल्याला एक हाफ डबल क्रोशा करायचा आहे. पुढच्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशा, त्याच्या पुढच्या चेनमध्ये सिंगल क्रोशा आणि लास्टमध्ये आपल्याला
लास्ट चेनमध्ये आपल्याला 3 सिंगल क्रोशा एका चेनमध्ये करायचे आहे. सेम स्टिचमध्येच आपल्याला 3 सिंगल क्रोशा करून घ्यायचे आहे. हे 3 सिंगल क्रोशा एका चेनमध्ये करून घेतले. आता आपल्याला नेक्स्ट अपोजिट साईडला पण लोकर, उरलेली लोकर आहे तिला लपवता आपल्याला फर्स्ट चेनमध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे, हाफ डबल क्रोशा करायचा आहे, पुन्हा 9 डबल क्रोशे करून पुन्हा आपल्याला हाफ डबल क्रोशा सिंगल क्रोशा करायचा आहे. आणि इथे तुम्ही एक टीप नेहमी लक्षात ठेवायची की जेव्हा एक साईडने आपण कवर करतो तेव्हा जेव्हा लास्ट चेन उरते तिथे आपल्याला नेहमी 3 सिंगल क्रोशा हे लास्टच्या चेनमध्ये घ्यायचे. तुम्ही मोठी पाकळी बनवा, छोटी पाकळी बनवा, तुम्हाला जितकंही मोठं फूल बनवायचं असेल तेव्हा ही ट्रिक लक्षात ठेवायची की आपल्याला चेनच्या शेवटच्या चेनवरती आपल्याला 3 सिंगल क्रोशे हे नेहमी घ्यायचे असतात एकाच चेनमध्ये. आणि आपण मग अपोजिट साईडला सेम वर्क करायचं असतं. जे फर्स्ट साईडला केलं तेच आपल्याला सेकंड म्हणजेच आपल्याला अपोजिट साईडला सेम वर्क करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही पुन्हा प्रत्येक पाकळी जेव्हा टुलिपची पाकळी कोणतीही बिग साईजची बनवा, स्मॉल साईजची बनवा तेव्हा ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे की आपल्याला लास्ट चेनमध्ये सेम 3 सिंगल क्रोशे आणि अपोजिट साईडला आपण जे फर्स्ट साईडला केलं तेच अपोजिट साईडला आपल्याला करायचं आहे. चला तर मग आता आपण बनवूया. लोकरीचा दोरा हाईड करत जायचा आहे आणि एक सिंगल क्रोशा करून घेऊ पुढच्या चेनमध्ये. आपण नेक्स्ट चेनमध्ये हाफ डबल क्रोशा, पुढची 9 चेनमध्ये आपण डबल क्रोशा करून घेऊ. पहिला डबल क्रोशा, इथे मी आता 9 डबल क्रोशा कंप्लीट करून घेतले. आता नेक्स्ट आपल्याला एक हाफ डबल क्रोशा पुढच्या चेनमध्ये करायचा आहे. एक डबल क्रोशा करून घेतला आधी आणि मग आपल्याला पुढच्या याच्यात हाफ डबल क्रोशा करायचा आहे. सॉरी इथे आपण हाफ डबल क्रोशा करून घेऊया, डबल क्रोशा करून घेऊया. आणि मग हाफ डबल क्रोशा, एक सिंगल क्रोशा नेक्स्ट चेनवरती. आता आपल्याला इथे वायर ॲड करायची. वायर ॲड करण्याच्या अगोदर आपण एक सिंगल क्रोशा करून घेऊ, पण तो आपल्याला कंप्लीट करायचा नाही आहे. ह्या दोन्ही लूपमधून आधी आपण वायर टाकून घेऊ. जर आपल्याला ही वायर टाकताना प्रॉब्लेम येत असेल आणि व्यवस्थित बघून घ्यायचं मागच्या साईडनी पण लूपमधून बरोबर वायर बाहेर निघाली की नाही, ते व्यवस्थित ॲड झाली की नाही ते आपण एकदा चेक करून घ्यायचं आहे. इथे आपण अजून एका पद्धतीने वायर ॲड करू शकतो. पहिले आपण 1 लूपमध्ये पण वायर ॲड करून घेतल्यानंतर आपण सिंगल क्रोशा घेऊ शकतो. तुम्ही दोन्ही पद्धती करू शकतात. 2 लूप घेऊन मग तुम्ही वायर ॲड करू शकता
किंवा एक लूप घेऊन त्याच्यात वायर ॲड करून मग सिंगल क्रोशा घेऊ शकता. मग नेक्स्टला आपल्याला पुन्हा सिंगल क्रोशा करून वायर ॲड करत जायची आहे. सिंगल क्रोशा आणि वायर ॲड करत जायची आहे. असं आपण पूर्ण पानाला आपण सेम पद्धतीने सिंगल क्रोशा करत वायर हाईड करत आपण पूर्ण करून घ्यायचं. आता इथे मिडलमध्ये आपण सिंगल क्रोशा करून वायर सेट करून घेऊया. इथे यू आकार आपण देऊया इथे आणि आपण पुन्हा सिंगल क्रोशा करायचा आहे इथे. सिंगल क्रोशा पूर्ण करूया. आता आपण इथे लास्टला एक सिंगल क्रोशा करण्याच्या अगोदर, शेवटचा सिंगल क्रोशा करण्या अगोदर आपण लोकरीला फर्स्ट तारेच्या साईडने गुंडाळून घेऊ आणि मग सिंगल क्रोशा करूया. आणि मग स्लिप स्टिच घेऊया. जिथून स्टार्ट केलं होतं फर्स्ट चेनच्या तिथे स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि आपल्याला 1 चेन घ्यायची आणि लूप ओढून घ्यायचा आहे मोठा. दोन्ही तारा एक व्यवस्थित म्हणजे वायरला व्यवस्थित सेट करून पाकळीला सेट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पाक प्रेस करून घ्या आणि लूप दोन्ही तारीमधून दुसऱ्या साईडला काढून लोकरीचा धागा व्यवस्थित टाईट ओढून घ्या. आपण इथे पाकळीच्या बुडाजवळ 2-3 वेळेस गुंडाळून घ्यायचं आहे आणि तारेमध्ये लोकरीला अटकून लोकर कट करून घ्यायची आहे. तुम्ही मेणबत्तीवरती किंवा दिव्यावरती किंवा लायटरने प्रत्येक पाकळीला व्यवस्थित लांबूनच उलटं सुलटं करून त्याचे बूर जे बारीक बारीक बूर असतात त्यांना जाळून घ्यायचं आहे. पण ही प्रोसेस लांबून करायची आहे. ज्या लोकरीचे बूर निघतात त्या प्रत्येक लोकरीची जी पण तुम्ही फुलं बनवणार किंवा काहीही प्रोजेक्टमध्ये कोणतंही पॅटर्न बनवणार त्याला कधीही आपण त्याचे बूर जाळून घ्यायचे आहेत. आता आपण पान बनवूया. त्याच्यासाठी हिरव्या कलरची लोकर घेऊया. पान बनवण्यासाठी मी इथे थोडी मोठी तार वापरली आहे. इथे स्लिप नॉट करून घेऊया. स्लिप नॉट पॅक करून घ्यायची आहे. आता आपल्याला 31 चेन बनवून घ्यायचे आहे. 1 2 3 4 5. आता आपण 1 चेन स्किप करून घेऊ. फर्स्ट चेन स्किप करून सेकंड चेनमध्ये आपण सिंगल क्रोशा घेऊया. असे आपल्याला 3 चेनमध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे. पहिला सिंगल क्रोशा झाला, हा दुसरा सिंगल क्रोशा, मग तिसरा सिंगल क्रोशा. 3 चेनमध्ये आपण 3 सिंगल क्रोशे केले. आता आपल्याला पुढे 3 चेनमध्ये हाफ डबल क्रोशा करायचा आहे. पहिला हाफ डबल क्रोशा पहिल्या चेनमध्ये, दुसऱ्या चेनमध्ये हाफ डबल क्रोशा दुसरा, तिसऱ्या चेनमध्ये तिसरा हाफ डबल क्रोशा,
फर्स्ट आपण 1 चेन स्किप केली, 3 सिंगल क्रोशे घेतले, 3 चेनवरती, नेक्स्ट 3 चेनवरती 3 हाफ डबल क्रोशे. आता आपल्याला नेक्स्ट 18 चेनवरती आपल्याला 18 डबल क्रोशे करायचे आहेत. प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक डबल क्रोशे, असे 18 डबल क्रोशे आपण करणार आहोत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा. तुम्ही 18 चेन मोजून स्टिच मार्क लावून घेऊ शकता. आता हे 18 डबल क्रोशे पूर्ण करून घेतले मी. आता नेक्स्ट पुन्हा 3 चेनवरती आपल्याला 3 हाफ डबल क्रोशे करायचे आहेत. पहिला हाफ डबल क्रोशा झाला. आता नेक्स्ट चेनवरती पुन्हा एक हाफ डबल क्रोशा, 2 हाफ डबल क्रोशे. आता नेक्स्ट चेनवरती आपल्याला तिसरा हाफ डबल क्रोशा. आता पुढची 2 चेनवरती आपल्याला एक एक सिंगल क्रोशा करायचा आहे. पहिला सिंगल क्रोशा, दुसरा सिंगल क्रोशा. आणि आता ही बघा लास्ट चेन आहे ना, पानाच्या वेळेस पण ट्युलिपचं पान बनवताना पण लास्ट चेनच्या वेळेस आपल्याला सेम चेनमध्ये 3 वेळा सिंगल क्रोशा घ्यायचे आहेत. ही ट्रिक नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा पण एक साईड बनवताना लास्टची जी चेन असते तिथे नेहमी 3 सिंगल क्रोशे आपल्याला घ्यायचे आहेत. आता आपण अपोजिट साईडला पुन्हा 2 सिंगल क्रोशे करून घेऊया. लोकर एक साईडने लपवत जायची. पहिला सिंगल क्रोशा, आता पुन्हा दुसरा सिंगल क्रोशा. एक साथ आपल्याला उरलेली लोकर पण लपवायची आहे. आता हा आपण नेक्स्टला हाफ डबल क्रोशा, पुन्हा सेकंड हाफ डबल क्रोशा, तिसरा पण हाफ डबल क्रोशा. असे आपल्याला 3 हाफ डबल क्रोशा 3 चेनमध्ये करून घ्यायचे आहेत. सेम फर्स्ट साईडला जे केलं तेच आपल्याला अपोजिट साईडला पण करायचं आहे. पुन्हा आपण 18 डबल क्रोशे पूर्ण करून घेऊया. तुम्ही दुसऱ्या साईडला पण स्टिच मार्क लावून घेऊ शकता. दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा. चला मग आपण नेक्स्ट पूर्ण करून घेऊया. 18 डबल क्रोशे. 18 डबल क्रोशे करताना व्यवस्थित काउंट करून घ्यायचे. चेन व्यवस्थित काउंट करून पुन्हा आपण बनवून घेऊया 18 डबल क्रोशे. आता नेक्स्ट आपल्याला पुन्हा हाफ डबल क्रोशा करायचा आहे. पहिल्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशा, दुसऱ्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशा, तिसऱ्या चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशा. असे 3 हाफ डबल क्रोशा केल्यानंतर लास्टला एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. पुन्हा लास्टला एक सिंगल, असे 2 सिंगल क्रोशा करून घ्यायचे आहे. आता हे आपलं पान तयार झालं. आता याच्यामध्ये आपल्याला तार म्हणजेच वायर ॲड करायची आहे. तर आपण लूपमध्ये थोडं लूप ओढून घ्यायचा वरती आणि मग त्याच्यामध्ये वायर ॲड करून घ्यायची आणि सिंगल क्रोशा करायचा आहे आपल्याला. सिंगल क्रोशा नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे.
आपल्याला संपूर्ण पान हे आता सिंगल क्रोशेच्याच स्टिचने करायचं आहे. आता ह्या 2 लूपमधून आपण लोकर ओढून घेऊया. नेक्स्ट साखळीवरती पुन्हा एक सिंगल क्रोशा आणि वायर ॲड करायची आहे. सिंगल क्रोशा, वायर ॲड करत जायची, सिंगल क्रोशा घेत जायचा, पुन्हा वायर ॲड करत जायची, सिंगल क्रोशा घेत जायचा. असं आपल्याला पानाच्या सर्व बाजूंना किनारा असतो ना हा पानाचा, त्याच्या सर्व किनाऱ्यावरती सिंगल क्रोशाच घ्यायचा आहे. आता आपण हे सिंगल क्रोशा पूर्ण करून मिडलपर्यंत वर्क करून घेऊया सिंगल क्रोशाचं. हा आला मिडलचा भाग. इथे आपण यू शेप देऊन द्यायचा आणि तिथे आपल्याला व्यवस्थित तार सेट करून घ्यायची आणि मग आपण यू शेपच्या तिथे पुन्हा सिंगल क्रोशा करून घेऊया. सिंगल क्रोशा, तार व्यवस्थित ॲड करत जायची आहे. सिंगल क्रोशा आणि तार ह्या दोघांना व्यवस्थित एकसाथ वर्क करत हाईड करत जायचं आहे तारेला. आता इथे लास्टला सिंगल क्रोशा करण्या अगोदर आपण स्टार्टिंगच्या फर्स्ट तारेतून लोकर गुंडाळून मग सिंगल क्रोशा कंप्लीट करून घेऊ. आता आपल्याला स्टार्टिंगच्या चेनमधून स्लिप स्टिच घ्यायची आहे. वन चेन घ्यायची आहे. पानाला व्यवस्थित सेट करून घ्यायची. दोन्ही तारी दोन्ही बाजूंनी व्यवस्थित एकसारख्या सेट करून घ्यायच्या आहे. तुम्ही इथे तार शिकण्यासाठी तार थोडी मोठीही घेऊ शकता पानासाठी. सेम आपण टुलिपच्या पाकळीच्या वेळेस जसं आपण बुडाच्या इथे पानाच्या बुडाला करतो, सेम पानाला पण तसंच करायचं आहे टुलिपच्या. फक्त इथे थोडंसं आपल्याला हिरवा दोरा दांडीला पूर्ण गुंडाळून घ्यायचा आहे. कारण पानाची दांडी ही हिरवी असते म्हणून आपल्याला थोडं जास्तीचं लोकरीने गुंडाळून घ्यायचं आहे तारेला. आणि तार दोन्ही साईडला प्रेस करून तारेच्या मध्ये लोकर अटकवून घ्यायची आहे. आता आपण लोकर कट करून घेऊया. हे झालं आपलं लोकरीचं टुलिपचं पान तयार. व्यवस्थित सर्व साईडने प्रेस करून पानाला व्यवस्थित शेप देऊन द्यायचा आहे, आकार द्यायचा आहे. आता आपण पराक्कम बनवूया. त्याच्यासाठी पिवळ्या कलरचा आपल्याला
लोकरीचा दोरा लागेल, धागा लागेल. मी इथे 2 परागकण बनवून घेतले. आपल्याला टुलिपचं एकच पान बनवायचं होतं. इथे आपल्याला परागकण 3 लागतील. आपण ही छोटीशी तार घेतली आहे. हिला आपण व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायचं आहे. आता आपण हिला 2-3 इंचाच्या वरतून आपल्याला ह्या पिवळ्या लोकरीला गुंडाळत वरती न्यायचं आहे. आणि यू शेपमध्ये आकार देऊन, यू शेपचा आकार देऊन आपल्याला त्याचं तोंड बंद करायचं आहे तारीचं. आणि पुन्हा त्या यू शेपला आपल्याला लोकरीने गुंडाळून घ्यायचं आहे. त्याचा जो परागकणचा वरचा भाग असतो तो थोडासा आपल्याला जाडा हवा आहे, फुगलेला असा दिसायला हवा, म्हणून आपण तिथे यू शेप देतो. व्यवस्थित लोकरीने गुंडाळल्यावरती आपण खाली लोकर गुंडाळत यायची आहे. आपण अजून 1 इंच खाली लोकर गुंडाळून घेऊ. तुम्ही रेडीमेड परागकण पण आणून लावू शकता. आता आपण याला वरच्या साईडने लोकर या पद्धतीने घेऊन गाठ मारून घेऊया. लोकरीचा दोरा सुटू नये म्हणून आपल्याला ह्या पद्धतीची गाठ मारून घ्यायची आहे. टाईट करून घ्यायचं आहे. अजून 1 गाठ मारून घेऊया आपण. आता आपण लोकर कट करून घेऊया. आता हे 3 परागकण तयार झाले. आता नेक्स्ट आपण सर्व पाकळ्यांना, ह्या 3 पाकळ्या लहान, 3 पाकळ्या मोठ्या आणि 3 परागकण आणि 1 पान असे आपलं बनवून रेडी आहे. आता आपण फूल बनवूया. त्याच्यासाठी ही मोठी स्टीम वायर आपण घेतली आहे, तार घेतली आहे. त्याला गुंडाळण्यासाठी आपल्याला हिरव्या कलरची लोकर लागेल. पहिले आपण परागकण पॅक करून घेऊया. स्टीम वायरला आपण आधी परागकण व्यवस्थित ॲड करून घ्यायची आहे. व्यवस्थित एका साईडने लोकरीला थोडं खाली सोडून आणि मग आपण त्याला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे. 3 परागकण स्टीम वायरला डाव्या हाताने व्यवस्थित टाईट पकडून ठेवायचं आहे. आता आपण लहान पाकळी घेऊया. आणि पाकळीचा जो मागचा साईड आहे तो मधल्या साईडला घ्यायचा आहे आपल्याला. आणि जो फिनिशिंगवाला भाग असतो तो आपल्याला वरच्या साईडने घ्यायचा आहे. मधल्या साईडने पाकळीचा जो फिनिशिंग नसलेला भाग हा मधल्या साईडला यायला हवा. नेक्स्ट दोरा गुंडाळताना आपण 3 पाकळ्या व्यवस्थित एकमेकांच्या बाजूला पॅक करत जायच्या आहेत. व्यवस्थित टाईट करायचं आहे लोकरीच्या धाग्याने. आता ह्या 2 पाकळ्यांच्या मधोमध आपल्याला मोठी पाकळी लावायची आहे.
आणि लोकरीने वेढा घेत जायचा आहे पॅक करत. आता नेक्स्ट 2 पाकळ्यांच्या मध्ये आपल्याला सेकंड पाकळी ॲड करायची आहे. व्यवस्थित टाईट करून घ्यायचं आधी लोकरीने. आता तिसरी पाकळी आपण तिसऱ्या बाजूने दोन्ही पाकळ्यांच्या मध्ये ॲड करायची आहे. व्यवस्थित लोकरीने टाईट, फुलाच्या बुडाजवळ एकदम व्यवस्थित टाईट लोकरीने पॅक करत जायचं आहे. इथे आपण जास्त वेळ 5-7 वेळा आपण व्यवस्थित गुंडाळी मारून घ्यायची लोकरीने. हळूहळू तो भाग थोडा जाड ठेवायचा आहे बुडाजवळचा आणि हळूहळू खाली बारीक करत जायचं आहे. खालच्या ज्या तार आहे त्यांना पण व्यवस्थित हाईड करायचं आहे हिरव्या लोकरीच्या धाग्याने. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या तार कट पण करू शकतात. खाली ज्या उरलेल्या तार आहे त्या तुम्ही थोड्या कट करून घेऊ शकता. हळूहळू आपण खालच्या साईडने लोकरीला गुंडाळत येऊ. आता आपण थोडं जास्तीचं खाली गुंडाळत येऊया लोकरीने. हिरव्या लोकरीने थोडं व्यवस्थित सर्व बाजू हाईड करत जायचे आहे, जेणेकरून आपल्याला मधल्या तारी बाहेर आलेल्या नकोत. आता आपण फुलाचं मेजरमेंट घेऊन पानाला आपण ॲडजस्ट करायचं आहे. आपण बघूया आपल्याला पान कुठे ॲड करायचं आहे. अजून आपण 1-2 इंच खाली पानाला ॲड करूया. त्याच्या अगोदर आपण लोकर व्यवस्थित गुंडाळून घ्यायची पुन्हा. तुम्हाला कोणत्या कलरचं टुलिपचं फूल बनवायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आता आपण हे पान जॉईन करून घेऊया. स्टिंगला, दांडीला जॉईन करून घेऊया. आता हा पानाचा जो वरचा फिनिशिंगचा भाग आहे तो वरच्या साईडने आणि खालचा भाग खालच्या साईडने येऊ द्या. पानाला आणि स्टिमला दोघांना एकसाथ जॉईन करून हिरव्या लोकरीने पॅक करून घेऊया. आपल्याला लास्टपर्यंत ही स्टीमला लोकरीने हाईड करत जायचं आहे आणि लास्टला ग्लू लावून आपण चिटकून घेऊया लोकर. इथे लास्टला मी ग्लू लावते.
आपण लास्टला शेवटी थोडंसं ग्लू लावून मग लोकरीला गुंडाळून घेऊ, जेणेकरून शेवटी हा लोकरीचा धागा सुटू नये म्हणून थोड्या वेळ दाबून धरायचे. थोड्या वेळ सुकायला लागतो या ग्लूला. लोकर कट करून घ्यायचे. आता थोड्या वेळ दाबून धरा आणि लोकर कट करून थोड्या वेळ सुकू देऊ. आपण शेवटचा भाग हा सुकू द्यायचा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं फ्लावर बनवायला आवडेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. इथे माझा अंगठ्याला थोडासा त्रास होतोय दाबण्यासाठी, तर व्यवस्थित माझ्याकडनं लायटर चालू करता येत नाही आहे. तर तुम्ही हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक्झाम्पलसाठी इथे मी करून दाखवते. पण तुम्ही मेणबत्तीवरती दिवा लावून किंवा गॅसवरती लांबून तुम्ही ह्या लोकरीचे बूर जाळू शकता. आपलं हे ट्यूलिप फ्लावर तयार आहे. आणि जेव्हा आपलं हे फूल तयार होतं ते अतिशय सुंदर दिसतं. याचे बूर जळाल्यानंतर त्याला वेगळीच फिनिशिंग येते. खूप सुंदर दिसतं ट्यूलिप फ्लावर. तुम्हाला वाटलं तर तुम्हाला आवडेल त्या कलरमध्ये हे ट्यूलिप फ्लावर बनवू शकता. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभारी आहे. थँक्यू. ओम शांती.